हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम याचा 15 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे काव्य आणि आरुषी पार्थला चिडवत असतात. अहो गेस करा. त्यावर नंदिनी बोलते, श्श, तुम्ही दोघीजणी गप्प बसा ना. आय एम सॉरी पार्थ. या दोघी भयंकर मस्तीखोर आहेत. तुम्ही प्लीज मनाला लावू नका. तुम्हाला जे करेक्ट वाटेल ते तुम्ही ऑर्डर करा. तेव्हा पार्थ वेटरला आवाज देतो आणि ऑर्डर करतो. इकडे जेव्हा काव्याला फोन लावत असतो तेव्हा काव्या फोन कट करते. तेव्हा जीवा बोलतो कट केला. तेव्हा जीवा बोलतो परत करतो. मला नाही माहिती, परत करणार मी. तेव्हा काव्या परत फोन कट करते. तेव्हा जीवा बोलतो अरे एवढं काय, त्यात जरा बाजूला जाऊन फोन उचलायला काय होतं हिला. तेव्हा जीवा बोलतो जाऊ दे ना, मी दादालाच फोन करतो. तेव्हा पार्थ पण जीवाचा फोन कट करतो. तेव्हा जीवा बोलतो अरे हा पण इग्नोर करतोय. एकटे एकटे मजा मारतायत यार. मी ना यांच्याशी बोलणारच नाही तर. तेव्हा काव्या बोलते काय ताई, याला काय डिनर डेट म्हणतात का? तुझ्यासाठी काही स्पेशल नाही केलं यांनी. तेव्हा आरू पण बोलते काय ताई, सो अनरोमॅन्टिक हां. तेव्हा पार्थ बोलतो काय म्हणजे असं काय करावं की ते रोमॅन्टिक वाटेल. तेव्हा काव्या बोलते खरंच माहीत नाही तुम्हाला, मी सांगते. सॉफ्ट लाईटिंग, सॉफ्ट म्युझिक, सॉफ्ट फुलं आणि सॉफ्ट मन, सगळं कसं असं हळुवारपणे. तेव्हा हॉटेलचा मॅनेजर काही बुके घेऊन येतो आणि कन्फ्यूज होतो की नक्की कोणाला द्यायचे. 3 मुली बसले तिथे आणि पार्थला खुणवतो कोणाला द्यायचे. तेव्हा पार्थ डोळ्याने खुणवतो की समोर. तेव्हा आरुषी बोलते वाव, हे फ्लावर्स माझ्यासाठी आहेत. तेव्हा नंदिनी बोलते आरू. तेव्हा काव्य बोलते आरुषी, फुलं माझ्यासाठी आहेत. तेव्हा आरुषी बोलते माझ्यासाठी आहे. तेव्हा काव्य बोलते अगं चॉकलेट्स असतील ना तुझ्यासाठी. तेव्हा पार्थ त्याला खुणवतो की समोर दे. तेव्हा नंदिनी बोलते 1 मिनिट, ही फुलं माझ्यासाठी आहेत. तेव्हा आरू बोलते बघितलं. काव्याला बोलते तुझ्यासाठी पण नाही आहेत. तेव्हा नंदिनी पार्थला थँक्यू बोलते. तेव्हा पार्थ बोलतो इट्स माय प्लेजर. पार्थ नंदिनीला विचारतो कसा वाटला बुके. तेव्हा नंदिनी बोलते खरंच खूप छान. तेव्हा वेटर तिथे केक घेऊन येतो. तेव्हा काव्य बोलते ओ आमच्यासाठी, हाऊ रोमॅन्टिक. त्यावर काव्या आरूला खुणवते. तेव्हा आरू बोलते ओ यावर ताईचं नाव आहे, पण केक आम्ही कट केला तर चालेल ना. त्यावर काव्य बोलते ऑब्व्हियसली आपणच कट करायचा आहे केक. आणि आरुषी आणि काव्या केक कट करते. पार्थ त्यांच्याकडे रागाने बघत असतो. तेव्हा नंदिनीला हसायला येतं. तेव्हा त्या दोघी केक कट करून आपल्या आपल्या प्लेटमध्ये एक पीस वाढून घेतात. तेव्हा पार्थ मॅनेजरला खुणवतो की व्हायोलिन वाजवा म्हणून. तेव्हा काव्या पार्थकडे बघते आणि बोलते ओ काय होतंय. त्यावर पार्थ बोलतो ते घड्याळ निघालं होतं ते लावत होतो. तेव्हा काव्या बोलते ओ मस्त आहे घड्याळ. तेव्हा पार्थ बोलतो थँक्यू. तेव्हा नंदिनी मनात बोलते आणखी कुठला तरी प्लॅन फसला आहे बहुतेक. तेव्हा पार्थ नंदिनीला म्हणतो घ्या ना. त्यावर नंदिनी बोलते अहो तुम्ही घ्या ना. तेव्हा पार्थ म्युझिक कधी वाजणार याची वाट बघत असतो. नंदिनी पार्थकडे बघून स्माईल देते. तेव्हा सगळं झाल्यावर काव्य बोलते सो एक्सलेंट अरेंजमेंट. वेळ किती छान गेला नाही आपला, मस्तच झाला डिनर. आरू पण बोलते मस्त एकदम मज्जा आली. तेव्हा काव्य बोलते निघूया आता. तेव्हा आरुषी बोलते हां तसंही जेवण झालं आहे चला. तेव्हा काव्य बोलते चला चला ताई चल. तेव्हा नंदिनी पण बोलते निघूया आणि ते टेबलवरून उभे राहतात. तेव्हा काव्य बोलते येतो आणि नंदिनीचा हात पकडून म्हणते चल ताई. तेव्हा तो मॅनेजर पण बोलतो थँक्यू मॅम. तेव्हा पार्थ त्याला खून होतो. तेव्हा मॅनेजर बोलतो सॉरी सर. आणि नंदिनी आणि दोघी बहिणी बाहेर येऊन थांबतात. पार्थ पण तिथे येतो. तेव्हा नंदिनी पार्थला बोलते थँक्यू पार्थ आणि मनापासून सॉरी, दोघींनी खूप त्रास दिला. तेव्हा पार्थ बोलतो नाही. तेव्हा काव्या बोलते खोटं, साफ खोटं, मनात की नाही आमच्याबद्दल खाऊ का गिळू असं झालं असेल ना. तेव्हा ते सगळे हसतात. तेव्हा पार्थ बोलतो नाही असं काही नाही आहे. तेव्हा नंदिनी बोलते ठीक आहे मग निघू. तेव्हा काव्य बोलते नको तू थांब, या दोघींना जाऊ दे असं म्हणतायत ते मनातल्या मनात. तेव्हा पार्थ बोलतो असं काही नाही आहे. तेव्हा काव्य बोलते असं नाही आहे, असंच आहे. तेव्हा काव्य बोलते ताई तुम्ही गप्पा मारा, आम्ही गाडीत बसतो. आणि पार्थला बोलते बाय आणि आरुषीला घेऊन म्हणते चल. तेवढ्यात व्हायोलिनवाला येतो आणि बोलतो सॉरी सर. तेव्हा तो मॅनेजर बोलतो सॉरी सर, तो ॲक्च्युली ट्रॅफिकमध्ये अडकला होता. तेव्हा पार्थ बोलतो इट्स ओके, अजूनही वेळ गेलेली नाही आहे, यू कॅन स्टार्ट नाऊ. तेव्हा नंदिनी पार्थकडे बघते आणि बोलते पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो दिस वन ओनली फॉर यू. आणि नंदिनीसाठी म्युझिक सुरू होतं. तेव्हा काव्य आणि आरुषी पण येतात आणि त्या पण खुश होतात. पार्थ आणि नंदिनी एकमेकांकडे बघून स्माईल करत असतात. म्युझिक संपल्यावर सर्व टाळ्या वाजत होतात आणि काव्य आणि आरुषी पण तिथे येते. तेव्हा नंदिनी बोलते बाय द वे दॅट वॉज लवली, थँक्यू.
तेव्हा काव्या बोलते तुम्ही दोघं खरंच शोभता एकमेकांना. आम्ही दोघी एवढे चिडत होते तरी चिडला नाहीत तुम्ही आमच्यावर. अगदी आमच्या ताईसारखेच खूप समजूतदार आहात तुम्ही. त्यावर नंदिनी पण बोलते खूप आवडलं मला हे सर्व. त्यावर त्या दोघीही बोलतात आम्हाला पण. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी जीवाचा अलार्म वाजत असतो. तेव्हा जीवा बोलतो अरे यार इतकी छान छान स्वप्न बघतोय मी माझी आणि काव्याच्या लग्नाची, आणि हा अलार्म ना मध्येच डिस्टर्ब करतोय मला. झोप रे तू, पण अजून सकाळ नाही झाली. तेव्हा जीवाच्या काहीतरी लक्षात येतं आणि तो घाईघाईत उठतो आणि बोलतो सकाळ झाली की काय, आणि पटकन अलार्म बंद करतो आणि बोलतो मेलो आज पुन्हा लेट झालो. पहाटे पहाटे काव्याला देवळात भेटायला जायचं होतं. आता या जीवाचा जीव घेणार ती पळ, आणि घाईघाईत आवरून पटकन बाहेर निघतो. इकडे मंदिरात काव्या दिवे पाण्यात सोडत असते आणि बोलते कपल्स लग्नानंतर देवळात येतात आणि मी आणि जीवा आमच्या लग्नासाठी दर सोमवारी आणि गुरुवारी देवळात येतो. तेव्हा काव्या दिवा लावत असते. तेवढ्यात जीवा तिथे येऊन दिव्याला आडोसा देतो. तेव्हा काव्या बोलते थँक्यू, फायनली डोक्यात दिवा उजळला वाटतं. तेव्हा काव्या बोलते कसं आहे सूर्योदयाच्या आधी इकडे यायला लागतं, पण आपण उठू तर. तेव्हा जीवा रागाने थोडा बाजूला जातो. तेव्हा काव्य त्याच्याजवळ जाते आणि बोलते डोक्यात दिवा उजळला आहे पण जिभेचा फ्यूज उडाला आहे वाटतं. बोलते एरवी वटवट सुरू असते. तेव्हा जीवा बोलतो वटवट, मी प्रेमाने बोलतो त्याला तू वटवट म्हणते. मी का बोलते तुझ्याशी, मला बोलायचंच नाही. त्यावर काव्या बोलते बापरे काय ते रुसणं, सांगणारे स्वतः का रुसलाय ते. तेव्हा जीवा बोलतो काय लोक एकटे जातात पार्टीसाठी डिनरसाठी, आमचे फोनही उचलत नाही हां, आणि आमच्या रुसण्याचाही प्रॉब्लेम आहे. त्यावर काव्या बोलते अच्छा त्याच्यामुळे होतं आहे का हे सगळं, मग तुला अलाउड आहे हां रुसणं, रूस. कारण काल आम्ही खूप मजा केली डिनरला आणि तुझा दादा एवढा रोमॅन्टिक आणि फिल्मी आहे. तुझ्या दादाने माझ्या नंदिनी ताईसाठी असं सरप्राईज प्लॅन केलं होतं, म्हणजे फुल व्हायोलिन फुलं बुके. त्यावर जीवा बोलतो माझ्या दादाने व्हायोलिन फुलं बुके चल बरी आहेस ना तू, काही काय बोलतेस. तुम्ही माझ्या दादाला पार्थ देशमुखलाच भेटायला गेला होतात ना. काव्या बोलते जीवा एवढं नवल वाटण्याचं काय कारण आहे, लग्न ठरलंय त्यांचं, होणाऱ्या बायकोसाठी एवढं तर करेलच ना. इट वॉज रिअली क्यूट यार. तुला एक सांगू, आधी पार्थ मला जरा बोरिंग वाटला होता, पण काल तुला काय सांगू, पण आय गेस आम्ही दोघींनी जरा ऑकवर्ड केलं वाटतं त्याला. तेव्हा जीवा बोलतो कशाला गेला होता, वाटलंच मला, मी असतो ना ऑकवर्ड झालाच नसता तो, एकटे गेलात ना म्हणून असं झालं. त्यावर काव्य बोलते जीवा ताईच्या ॲक्सिडेंटमुळे आई घाबरली म्हणून त्यांनी आम्हाला पाठवलं. तेव्हा जीवा बोलतो वा हे बरं आहे हां, ज्याने ॲक्सिडेंट म्हणून वाचवलं त्याला बोलवलंच नाही आणि ह्या सगळ्या गेल्या. वा मी असतो ना तर जास्त मज्जा आली असती, लक्षात ठेव. तेव्हा काव्य बोलते तू नव्हतास म्हणून जास्त मजा आली, तू तिथे असतास तर 100% आगाऊपणा केला असता. त्यावर जीवा बोलतो तुला ना माझं काही ॲप्रिशिएशनच नाही आहे, सगळं करतो तुझ्यासाठी पण तुला काय नाही. त्यावर काव्य बोलते काय करतो जीवा, गेले 5 आठवड्यातनं एक दिवस ठरवून मी इथे 5 दिवे लावते. कशासाठी, आपण व्यवस्थित आपल्या पायावर उभं राहावं, सेटल व्हावं, आपलं लग्न व्यवस्थित पार पडावं, हो ना. पण तुला काय त्याचं, मला वाटतं आपल्या नात्याची काळजी फक्त मलाच आहे. त्यावर जीवा बोलतो काय मला फक्त रुसता येतं, तू 5 दिवे लावलेस 5, मी 50 लावले, हे दिसत आहेत ना तुला, बाकीचे सगळे दिवे मी लावले पहाटे येऊन, इतकं सगळं करतो तुझ्यासाठी पण तुला त्याचं काहीच नाही आहे. मला आपल्या नात्याची एवढी काळजी आहे म्हणून मी हे सगळं करतो आहे. 50 दिवे लावलेत मी पहाटे उठून. तेव्हा तिथे एक मुलगा येतो आणि बोलतो दादा माझी चॉकलेट. तेव्हा जीवा बोलतो अरे असं पहाटे कोणी चॉकलेट खिशात घेऊन फिरतं का. तेव्हा तो मुलगा बोलतो पण दादा तू मला प्रॉमिस केलेलं की तू मला 10 चॉकलेट देशील. तेव्हा जीवा त्याला बोलतो वेड्यास का तू, पळ. तेव्हा काव्या बोलते बाळा थांब हं, काय प्रॉमिस केलं रे हे दादाने तुला. तेव्हा जीवा त्याला हाताने खुणवतो आणि शांत बस म्हणून सांगतो. तेव्हा तो मुलगा बोलतो दादाने मला सांगितलेलं जर मी इथे 50 दिवे लावले तर हा मला 10 चॉकलेट देईल. तेव्हा काव्य जीवाकडे रागाने बघते. तेव्हा तो मुलगा म्हणतो मी इथे 50 दिवे लावले पण हा मला 10 चॉकलेट देतच नाही. तेव्हा काव्य रागाने निघून जाते आणि जीवा काव्य तेव्हा तो मुलगा बोलतो मला 10 चॉकलेट दे. तेव्हा जीवा बोलतो अरे सोड मला, मी तुला 10 काय 100 चॉकलेट देईल. आणि त्या मुलाला उचलून घेतो, तुझ्या तर आता चल मी तुला सगळे चॉकलेट देतो, चल तू. इकडे दुसऱ्या दिवशी शनाया कोणाला तरी पैसे देत असते आणि बोलते हे पैसे घे आणि काम झालं तेव्हा लागलेले पैसे घेऊन जायचे आणि याच्यात माझं नाव येता कामा नाही. तेव्हा शनायाचे बाबा तिथे येतात आणि बोलतात शनाया काय चाललं आहे. तेव्हा शनाया बोलते जे तुम्ही नाही करू शकलात ते. तेव्हा बाबा बोलतात म्हणजे. तेव्हा शनाया बोलते म्हणजे सिंपल आहे, नंदिनीला माझ्या मार्गातून दूर करते तरच मला पार्थपर्यंत पोहोचता येईल. तेव्हा बाबा बोलतात थांब,
तेव्हा बाबा बोलतात तुझ्या उत्साहाला जरा आवर घाल, तुला जे हवं ते मी मिळवून देणारा आहे ना. त्यावर शनाया बोलते डॅड तुम्ही करतात पण ते काहीच होत नाही. आणि पार्थला आत्ता जर तुम्ही माझ्यासाठी लॉक नाही केलं तर पार्थ आणि नंदिनीचं लग्न होऊन जाईल, जे मला अजिबात चालणार नाही. कालही मी त्या नंदिनीच्या अंगावर गाडी घातलीच होती पण थोडक्यात वाचली ती. त्यावर बाबा बोलतात काय अंगावर गाडी घातलीस, वेड लागले का तुला? हे असले उद्योग करशील तर जेलमध्ये जाशील. तुला वाटत असेल मी काही करत नाही पण मी प्रयत्न करतोय. हे बघ हे असले उद्योग करू नकोस कळलं. आणि तिथून शनायाचे बाबा निघून जातात. इकडे नंदिनीचे बाबा फोनवर बोलत असतात. नंदिनीची आई चहा घेऊन येते तेवढ्यात डोरबेल वाजते. तेव्हा बाबा बोलतात थांब मी बघतो. तेव्हा शनायाचे वडील तिथे येतात. तेव्हा नंदिनीचे बाबा बोलतात सर तुम्ही या ना सर या आत. तेव्हा ते बोलतात सर बसा ना. तेव्हा ते बोलतात नाही मी इथे बसायला आलेलो नाही, मला तुझ्याशी काही गोष्टींवर बोलायचं आहे. तेव्हा नंदिनीचे बाबा नंदिनीच्या आईला खुणवतात आणि सांगतात की आतमध्ये जा. तेव्हा शनायाचे बाबा बोलतात धनंजय मी तुझ्याशी थेट बोलतोय, तू तुझ्या मुलीचं पार्थ बरोबरचं लग्न मोड. हे बघ माझ्या मुलीला शनायाला पार्थ खूप आवडतो आणि तिला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. सो तुझ्या मुलीचं पार्थशी ठरलेलं लग्न तू मोड. या विषयावर मी विक्रमशी बोलले पण तो कुठल्याही ऐकण्याच्या तयारीत नाही आहे, पण मला पूर्ण खात्री की तू माझं ऐकशील. तेव्हा नंदिनीचे बाबा बोलतात सर असं नाही होऊ शकत, म्हणजे ठरलेलं लग्न मी कसं मोडणार विनाकारण. त्यावर शनायाचे बाबा बोलतात विनाकारण? मी जे सांगतोय ते पुरेसं नाही आहे. तू आणि विक्रम दोघंही विसरू नका मी तुम्हाला उभं केलं आहे, मी या व्यवसायामध्ये तुम्हाला आणलं आहे. तेव्हा नंदिनीला आवाज जातून बोलतो कोण ओरडलं आहे. तेव्हा शनायाचे बाबा बोलतात या व्यवसायामध्ये मी तुम्हाला उभं केलं आहे आणि ज्याने तुम्हाला सुख दिलं पैसा अडका दिला त्याचा शब्द तुम्ही मोडणार आहे. एक लक्षात ठेव माझ्याशी वैर घेणं तुला महाग पडेल. माझ्या शब्दाची किंमत तुला माहिती आहे ना. माझ्या एका शब्दांनी तुझं जग उभं राहिलं आहे आणि माझ्या एका शब्दांनी तुझं ते जग उद्ध्वस्त होऊ शकतं, कळतंय ना. हा आवाज ऐकून नंदिनी बाहेर येते आणि तिथेच एपिसोड संपतो.